स्नेह सागरा तुझिया स्नेहात आनंदे नेत्र सजल झाले. श्वासांच्या धाग्यात माझ्या शिवबाबा मोती स्मृतींचे आम्ही गुंफिले. स्नेह सागरा. ओम शांती. प्रापंचिक जबाबदाऱ्या. कुटुंबाचा सांभाळ करताना आपली मानसिक स्थिती कशी असते? टेन्शन्स असतात, कधी घाबरतो, बऱ्याच वेळा काय करावे कळत नाही. मन सदैव प्रशांत असते की जबाबदाऱ्या सांभाळताना अनेक खिटपीट होत असतात? कर्म तर करावेच लागते, पण प्रत्येक कर्म श्रेष्ठ असते का? कारण फक्त कुटुंब आणि कौटुंबिक व्यवहार हे मानव जन्माचे ध्येय उद्देश नाही. पशुपक्षी आपल्या पिल्लांना जन्म देतात, खाऊ घालतात, त्यांचा सांभाळ करतात. पण मानव जन्माचे उद्देश त्यापेक्षा श्रेष्ठ आहे. सर्व कुटुंबीय जबाबदाऱ्या सांभाळत असताना ईश्वरीय ज्ञान, प्रिन्सिपल्स यांचे आपण आपल्या जीवनामध्ये किती उपयोग करतो हे महत्त्वाचे. खरं तर हे कुटुंब, आपले नातेवाईक, हा सेटअप आपल्याला काही शिकवण्यासाठी आहे. स्वतःला आत्मा समजून शिकण्यासाठी आपल्यासमोर हे सर्व दृश्य, आपल्यासोबत असणारे मनुष्य, ते आपल्यासोबत कुठल्याही नात्याने जुडलेले असतील. आपली मुले असतील, पती असेल, पत्नी रूपात, बॉस रूपात, नाहीतर शेजारी असू शकेल. पण हा जो काही सेटअप आहे तो मुळात कशासाठी, मला काय शिकवण्यासाठी, याबद्दल विचार करावयास हवा. माझा जन्म या घरातच का झाला? हेच आई वडील म्हणून का आहेत? माझे शिक्षण असे का आहे किंवा मला शिक्षण का मिळाले नाही? मी ज्या मार्गावर निघालो आहे त्याचे मुळात लक्ष्य काय आहे? यावर थोडा विचार केल्यास आपण प्रस्तुतः जिथे आहोत, जी भूमिका करत आहोत, मग आई वडील, मुले, एम्प्लॉई, बॉस, काहीही रोल असू शकतो. पण परमात्मा म्हणतात, तुम्ही या नाटकामध्ये पात्र आहात, भूमिका करीत आहात. या कुटुंबाच्या जबाबदारीत अगदी गुंतून मनाला त्रास देत, दुःख देत, अशांत होऊन ही जीवन पद्धती, मुळात अशी जीवनशैली चुकीची आहे. आपल्या दैनंदिन जीवनात ईश्वरीय ज्ञानाचा उपयोग करावा. समजा एखादा तराजू आहे. एका बाजूस आपले कुटुंब, आपल्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या ठेवल्यास दुसऱ्या बाजूवर आध्यात्मिक ज्ञान ठेवूयात. मग माझ्या जीवनात दोन्ही बाजू बॅलन्स आहेत का? संतुलन आहे का? की या कौटुंबिक जबाबदाऱ्या, त्यांचे ओझे, त्या अडचणीमुळे मन त्यात एवढे गुंतले आहे की तो पल्ला खूप जड झाला आहे, म्हणजे संतुलन नाही. या 5 तत्वांच्या शरीरातही संतुलन नसले तर आजारपण येतात. जीवनातही बॅलन्स असणे, संतुलन असणे खूप आवश्यक आहे. आध्यात्मिक विषय आणि कौटुंबिक व्यवहार यात बॅलन्स हवा. जगात संपूर्णपणे कुटुंब सोडून संन्यास घेणारी माणसं आहेत. ते ठीक आहे, त्यांची ती भूमिका आहे. पण परमात्मा समजावतात, सगळ्यांनी तसे करण्याची गरज नाही. गृहस्थाश्रमात राहून स्वतःला विश्वस्त, ट्रस्टी समजा. आपल्याला आध्यात्मिक ज्ञान मार्गदर्शन करीत असते. सर्व काही परमात्मांचे आणि मी विश्वस्त, ट्रस्टी होऊन सर्व सांभाळीत आहे. असा अभ्यास केल्याने आपल्यामध्ये बॅलन्स येतो.
आणि या बॅलन्समुळे आपण खूप हलके राहतो, सफल होतो. शरीरातही वात, पित्त, कफ यांचा बॅलन्स नसल्याने रोग होतात. मग शारीरिक मानसिकरित्या फिट राहण्यासाठी आपल्यामध्ये बॅलन्स असावा. परमात्मा म्हणतात, तुम्ही कुटुंबात राहा, कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळा, त्यांचा संन्यास करण्याची गरज नाही. मग कसे राहावे? तो पाठ आज असा आहे. गृहस्थ व्यवहार आणि ईश्वरीय व्यवहार दोन्हींच्या समानतेद्वारे नेहमी हलके आणि सफल भव. किती स्पष्ट मार्गदर्शन करतात परमात्मा. घरात राहावे, कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळाव्या, पण ही मुले, हे घर, हे कुटुंब सर्व काही भगवंताचे. त्यामुळे मनावर जबाबदारीचे ओझे येत नाही. अहंकार, क्रोध, आपला मोहसुद्धा समाप्त होतो आणि कर्म श्रेष्ठ होतात आणि श्रेष्ठ कर्माची प्रारब्धही श्रेष्ठ असते. काही जण समजतात, एकदा का या जबाबदाऱ्या संपल्या की वृद्धापकाळात योग करूयात, अध्यात्म शिकूया. पण ही विचारसरणी आता बदलावयास हवी. जबाबदाऱ्या सांभाळीत भगवंतांचे कसे सहाय्य आपल्याला मिळते त्याचा अनुभव घ्यावा. पण सर्व जबाबदाऱ्या संपल्यावर भगवंतांची शक्ती, त्यांच्या रोजच्या जीवनात उपयोगात आणण्यासाठी दिलेल्या ज्ञानाचे अर्थ कसे कळणार? आपले कर्म श्रेष्ठ करण्यासाठी त्यांचे सहाय्य हवे, त्यांचे ज्ञान हवे. म्हणून आज आपण हा बॅलन्स आणून उपयोग करून पाहूयात. गृहस्थ व्यवहारात राहून ईश्वरीय तत्वांच्या आधारे श्रेष्ठ कर्म करूयात. ओम शांती.